की तो खाण्यापिण्यावर भान नसतं, म्हणजे एवढं कमी माणसावर प्रभाव आणलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सावरण्याचं एकच माध्यम संतांचं स्मरण. संतांनी अभंग लिहिले, बरेचसे अभंग संतांनी असे लिहिले, कुठल्या देवाकडे जाण्याची गरज नाही. मनुष्य आयुष्याची 1 रुपयाची कमाई असेल तर 75 पैसे द्यावं असं पहिलं माझं वाईट कसं. संतांच्या अभंगाचा अर्थ जर जाणून घेतला वेळी, बरोबर सांगतो, अर्थ जाणून घेतला कुठल्या देवाकडे जाण्याची गरज नाही. आपल्या नेमक्या सुद्धा काय संतांनी मांडून ठेवलेला, पण आपण अडकलेलो चाली समोरचे वन नाही घाले चाल बोली ती चाल बोली गायली. चाल गरजेची आहे तेवढे अभंगाचा अर्थ पण गरजेचा आहे. तो अर्थ जाणून घेतला तर जीवनाचं मर्म काय तर प्रत्येक माणसाला समजतं. म्हणून वारकरी संप्रदाय जे कीर्तन चालतं त्या ठिकाणी कीर्तन माणसाची गर्दी करू, पण कीर्तन झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो, लावणी असते, गरबा असते, दांडी असते, काय माणूस तिथे गर्दी करतात. म्हणजे अक्षरशः 60-70 वर्षाची म्हातारी सुद्धा त्या गरब्याचा आस्वाद घेतं. म्हणजे काय परिस्थिती आहे ते बघा. हे कलियुग आहे. म्हणून हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही म्हणून म्हटलं बघा. काय